श्री स्वामी समर्थ. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोन मार्ग ठेवले आहेत. एक तर काहीतरी देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण या जगात प्रकृतीने घेऊन जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था ह्या निसर्गाने ठेवलेली नाही. त्यामुळे जेवढाही पैसा कमवत आहात, जेवढीही संपत्ती तुम्ही जमवत आहात, ती तुम्हाला देऊन जावी लागेल, नाहीतर सोडून जावी लागेल. जितके मोठे तुमचे मन, तितके सोपे तुमचे जीवन. वादाने अधोगती, संवादाने प्रगती. जग काय म्हणेल हा विचार करू नका, कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांचा विरोध करतात. स्वामी नेहमी सांगतात, शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखे उत्तम साधन नाही. डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात, पण दृष्टिकोन हा सारखा नसतो आणि तो माणसाला माणसापासून वेगळं करतो. स्वभाव हा फ्री हॉटस्पॉट सारखा असतो, त्याला कोणत्याही पासवर्डची गरज पडत नाही. ज्याला तो चांगला वाटला तो त्याला त्याशी जोडण्याचा प्रयत्न करतो. आशा आणि विश्वास कधीही चुकलेला नसतो. फक्त ते आपल्यावर अवलंबून नसते की आपण अशा लोकांकडून करायची ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. अशा कुठल्याही लोकांकडे लक्ष देऊ नका जे तुम्हाला मागे ओढतात. स्वामी बोलतात, घरात झालेला पसारा आवरायला वेळ लागत नाही, पण मनाचा पसारा आवरायला कित्येक दिवस, कित्येक महिने लागतात. लक्षात घ्या, ही इज्जत भेटत नसते, तर ती तुम्हाला मिळवावी लागते, कमवावी लागते. इज्जत प्रत्येक व्यक्ती करतो जर तुम्ही कष्टाळू, मेहनती असाल तर. देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून मंदिरात जावं. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं ना, तेव्हा काहीतरी नवीन चालू करण्याची ती खरी सुरुवात असते. प्रामाणिकपणे, आवडीने व कौशल्याने विधायक काम करणे हीच देवाची पूजा, भक्ती, उपासना व आराधना असून तीच या राष्ट्राला सर्वार्थाने सर्व पुढे नेण्याचा मार्ग होय. स्वामी बोलतात, लोकांना चांगले म्हणावे, कारण असे प्रत्येकाला वाटतं की त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी व्हावी, पण त्या गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे करण्यासाठी मेहनत ही घ्यावी लागते. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते. चांगलं जग आहे हे समजायला जगण्याची इच्छा लागते. स्वामी भक्तांनो, स्वामी बोलतात, आज हा संदेश तुम्ही 18 मिनिटापर्यंत ऐका. कदाचित तुमच्याकडे एवढा वेळ सुद्धा नसेल की तुम्ही 18 मिनिटापर्यंत हा संदेश ऐकू शकणार नाही, पण जर जमत असेल तर कमीत कमी 15 मिनिटापर्यंत तर नक्की ऐका. कारण हा संदेश स्वामी समर्थ महाराज तुमच्या जीवनात चमत्कार घडवण्यासाठी पाठवत आहेत. हा संदेश जर तुमच्या समोर आला असेल तर हा कसल्याच प्रकारचा योगायोग नसून तुम्हाला पुढे नेण्याचा एक संधी दिलेली आहे. जग माणसाच्या दयेवर चालत नाही. स्वामी सांगतात, जग तर माणसाच्या मनगटातल्या बळावर चालतो. जग चालवायला व्यक्तीत दम लागतो. स्वतःला नेहमी सांगा, काहीही करता येतं आपल्याला, आपण त्याबद्दल विश्वास ठेवून प्रयत्न करावे. ज्याने स्वतःवर विश्वास ठेवला आणि प्रयत्न केले तो काहीही करू शकतो. फक्त विश्वास आणि श्रद्धा स्वतःवर असणे हे फार गरजेचे आहे. स्वतःला नेहमी सांगा, कमी नसतं समजायचं कधी कुणाला आणि माझंही दाखवायचा नसतो. कारण शांत दिसणारा माणूससुद्धा तुम्हाला हा खूप जास्त धूळ चारू शकतो. विश्वास ठेवा, कधी स्वतःला कमी समजू नका, कारण तुम्ही अनंत आहात.
माणसं आणि नाती कधी बदलतील सांगता येत नाही. त्यामुळे आयुष्यात कधी कोणावर जास्त विश्वास ठेवू नका. स्वामी भक्तांनो, तुम्ही स्वामींच्या या गोष्टीवरती सहमत असाल तर एकदा या व्हिडिओला लाईक करून चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. ज्याने स्वामीवरती विश्वास ठेवला आहे तो नक्की या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करेल. स्वामीवर विश्वास ठेवा, कारण ते आपल्याला प्रत्येक वेळेला साथ देत आहेत आणि प्रत्येक वेळेला ते आपल्याला मार्गदर्शनसुद्धा करत आहेत. स्वामी नामाचा जर तुम्ही विचार कराल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज ज्या गोष्टीबद्दल तुम्ही फार विचार करत आहात ते तुमच्या मनाप्रमाणे सुद्धा व्हायला वेळ लागणार नाही. आपण फक्त विश्वास ठेवणं गरजेचं, कारण विश्वासावर सर्व काही गोष्टी अवलंबून असतात. स्वतः स्वामी म्हणतात, जो स्वतःवर विश्वास ठेवेल त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. विश्वास असणं गरजेचं आहे, कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. ज्याबद्दल जास्त विचार करता त्याबद्दल तुम्हाला यश मिळण्यासाठी मेहनत करणे सुद्धा गरजेचं आहे. स्वतःला नेहमी सांगा की माझी शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. जे काही तुम्हाला करायचं आहे त्यासाठी मेहनत करणे तुमचे काम आहे आणि बिना मेहनतीचे काहीही तुम्हाला मिळू शकणार नाही. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. फक्त स्वामी नामावर तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःला सांगा. प्रत्येक वेळेला तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर स्वतःचा विश्वास ठेवणे गरजेचं असतं. आपण जर आपले प्रयत्न योग्य दिशेला करू तर त्यासाठी मेहनत करणं हे फार गरजेचं आहे. मेहनतीशिवाय पर्याय नाही. कष्टाला शेवटचा पर्याय फक्त स्वामी नाम आहे. कष्ट करण्याची जिद्द जर तुमच्यात असेल तर स्वामी नाम जपा आणि कष्ट करण्यास सुरुवात करा, कारण ते प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत करतील. स्वामी नेहमी म्हणतात, मी त्या व्यक्तींना कधी सोडणार नाही जे माझे नाम स्मरण करतील. त्यामुळे स्वामी भक्तांनो, एक गोष्ट नेहमी तुमच्या मनात लक्षात ठेवा. जेव्हा कधी तुमच्या आयुष्यात असं संकट येईल, वाटेल तुम्हाला की सर्व काही संपलेलं आहे, तेव्हा एकदा श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाम जप करून बघा, कारण ते तुमची साथ प्रत्येक वेळेला देत आहेत. आपण फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण ते प्रत्येक वेळेला आपल्याला नक्की साथ देतील. स्वामी नेहमी आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी नेहमी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. आपण ज्यांना मानतो ते स्वामी समर्थ महाराज आहेत. त्यामुळे आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. ते प्रत्येक वेळेला आपल्याला साथ देत आहेत. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी नामावर जर विश्वास असेल ना, तर प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी होत आहेत. स्वामी बोलतात, एक गोष्ट लक्षात घ्या, नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं, त्याचा फायदा घ्यायचा असतो. असंही नसतं, नातं तर समजून घ्यायचं असतं. प्रेमाने इतरांच्या भावना ओळखून त्याबद्दल चांगला काम करून कदर करायला शिका. ना आयुष्य परत येतं, ना आयुष्यातील माणसं. योग्य माणसाची साथ असेल तर हजारो वाईट क्षणे चांगले होतात, आणि योग्य माणसाची साथ नसेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध व्हायला लागते. स्वामी म्हणतात, तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळणार, तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही होणार. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जर स्वतःवर विश्वास असेल तर सर्व काही तुम्हाला पाहिजे तसं नक्की होतं. तुमच्या आयुष्यात जे संकटे आहेत त्यांचा सामना करा, कारण ते पुढे नेण्यासाठी मदत करत आहेत. लक्षात घ्या, वागणूक चांगली ठेवा, कारण प्रत्येकजण चेहरा बघत नाही. काही लोक असतात जे समजदार असतात, वागणूकसुद्धा बघतात. आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादच व्याज मिळतं, आणि व्याज हे आशीर्वाद तेव्हा मिळतं जेव्हा त्यांचे कर्म चांगले असतात. त्यामुळे नेहमी आपले कर्म चांगले ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही कधीही हरू शकत नाही. या आयुष्याच्या शर्यतीत
तुम्हाला जिंकायचे आहे. तुम्ही जे इतरांसोबत केले आहे ते पण सहन करण्याची ताकद ठेवणे हा योग्य कर्मयोग आहे. निसर्गाचा भागाकार निशेष असतो, तो व्याजासकट परत मिळतो. निसर्ग कधी कुणाला जास्त किंवा कधीच कुणाला कमी देत नाही. निसर्ग प्रत्येकाला तेवढंच देतो जेवढं प्रत्येकाला हवं असतं. स्वतःला नेहमी सांगा, प्रामाणिकपणा खूप महत्त्वाची वस्तू आहे. कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका. स्वतःला सांगा, तुम्ही सर्व काही करू शकता आणि ते करणार आहात. त्यामुळे विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. आणि ज्यांनी स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास ठेवली आहे त्यांना ही गोष्ट नक्की मिळते. सुरुवात छोटी जरी असली ना तरी चालेल, मात्र स्वतःवर विश्वास ठेवून करा. स्थळ, काळ आणि प्रसंग या 3 गोष्टीचा विचार करून वागणारा मनुष्य व्यवहारज्ञानी व शहाणा ठरतो. चुकांवर सारखा पांघरून घालणं हे आपली सर्वात मोठी चूक असते. आपल्या चुकीचे खऱ्यावर फोडण्यापेक्षा आपण कधी कुठे चुकलो ते तपासून पाहिले तर बरं होईल. या जगात आईबाप सोडले ना तर कोणी आपली कदर कधी करणार नाही. कधीतरी आपल्याला स्वतःचा विचार करायला हवा. दाखवण्यासाठी नसतं नातं, ते मनापासून सांभाळलं जातं. स्वामी बोलतात, फक्त कपडे स्वच्छ घालून काही होणार आहे का? तर नाही. स्वतःला सुद्धा चांगले करा, कारण ते तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होते. फक्त स्वामीनामावर तुमचा विश्वास ठेवा, कारण ज्यांचा स्वामीनामावर विश्वास आहे त्यांना पुढे जाण्यासाठी प्रत्येक वेळेला स्वामीच मदत करत आहेत आणि स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत आहेत. विश्वास ठेवा, आपल्या विश्वासावर सर्व काही अवलंबून आहे. आणि ज्यांचा स्वामीनामावर विश्वास असतो ना, प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी नेहमी आपली साथ देतात आणि कायम त्यांनी आपली साथ हे दिली आहे. आपला फक्त त्यांच्या नामावर विश्वास असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण स्वामी नामावर विश्वास ठेवतो तेव्हा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतं. स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे, कारण श्रद्धा आणि विश्वास जर स्वामी नामावर असेल तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. सर्व काही आपल्याला मिळवायचं आहे, फक्त स्वामी नामावर आपली श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, कधीकधी आयुष्यात असे प्रसंग येतात ज्या वेळेला आपल्याला स्वतःला वाटतं की देव खरंच आहे का, आणि तो आहे तर आपली साथ देतोय का. प्रत्येक वेळेला वाटतं की देव हा कुठे आहे आणि तो आपली साथ का देत नाही. तेव्हा देवावरती सुद्धा, त्याच्या असण्यावर सुद्धा शंका यायला लागते. देव आहे की नाही आणि तो साथ देत आहे की नाही या गोष्टीवर सुद्धा प्रश्न उठायला लागतात. तेव्हा स्वतःला सांगा की देव हा आहे आणि देव कायम आपली साथ देत आहे. देव नेहमी आपल्याला मार्गदर्शन करत आहे. देव तर प्रत्येक वेळेला आपल्या सोबतच आहे. आपण फक्त त्या देवावरती पूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवणं गरजेचं आहे. देव प्रत्येक वळणावर आपल्या सोबत आहे. देव नेहमी म्हणतो, मी माझ्या भक्तांच्या कायम सोबत असतो. फक्त विश्वास ठेवा, कारण देव आपल्या प्रत्येक वेळेला सोबत आहे. ज्यांनी स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवलाय त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. आपण फक्त विश्वास ठेवावा. स्वामी आपली साथ नेहमी देतात. आपल्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करणारे फक्त स्वामी असतात आणि कायम मार्ग दाखवणारे सुद्धा फक्त स्वामीच आहेत. त्यामुळे स्वामी नामावर आपला विश्वास असणे फार गरजेचं आहे. फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट होते. आणि स्वामी नामावर जेव्हा आपला विश्वास असतो ना, तेव्हा प्रत्येक वेळेला गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की होतील. स्वामी समर्थ महाराजांना जो व्यक्ती मानतो, जो भक्त मानतो, त्यांच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आपल्याला जोपर्यंत जिंकणार नाही तोपर्यंत मेहनत ही करायची असते. आपल्या मेहनतीने प्रत्येक गोष्ट होते. फक्त स्वतःवर विश्वास असणे गरजेचं आहे. आपल्या विश्वासावर सर्व काही अवलंबून आहे. स्वतःवर विश्वास ठेवा,
म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, जो स्वतःला मानेल आणि स्वतःवर विश्वास ठेवेल तो आयुष्यात नेहमी पुढे जाईल. फक्त विश्वास असणं गरजेचं आहे स्वतःवर, कारण स्वामी नाम आपल्याला नेहमी साथ देतो. स्वामी आपली प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करून मदत करत असतात. स्वामी सांगतात, स्वतःला नेहमी सांगा की तुम्हाला काहीही करता येतं. आपण ज्याबद्दल प्रयत्न करत आहोत त्यासाठी मेहनत करणं खूप गरजेचं आहे. मेहनतीशिवाय, कष्टाशिवाय आपल्याला पर्याय नाही. सर्व गोष्टी बोलून दाखवल्याने होत नाहीत. काही गोष्टीसाठी स्वतःला सुद्धा मेहनत घ्यावी लागते. आपल्या मेहनतीवर हे जग कायम आहे आणि मेहनत जर आपली चांगली असेल तर प्रत्येक वेळेला गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की मिळतात. स्वामी नेहमी म्हणतात, स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. जोपर्यंत मी जिंकणार नाही तोपर्यंत ही शर्यत काही संपणार नाही. आपण ज्या गोष्टीचा विचार करतोय ती गोष्ट आपल्याला मिळणेसुद्धा गरजेचं आहे. त्यासाठी मेहनत करणेसुद्धा हे आपल्याला गरजेचे असावे लागते. आपल्या गरजेनुसार प्रत्येक गोष्ट होत नाही. काही गोष्टी या मनाविरुद्ध सुद्धा होतात. प्रत्येक वेळेला प्रयत्न करणे आपल्या हातात असते, पण यश मिळणं हे मात्र देवाच्या हाती असते. त्यामुळे देवावरती श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, कारण देव कायम आपली साथ देत आहे. प्रत्येक वेळेला देव आपल्याला मार्गदर्शन करतोय आणि कायम तो आपल्याला साथ सुद्धा देतोय. त्यामुळे देवाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे. देव प्रत्येक वेळेला आपली साथ देत आहे. देव नेहमी म्हणतो, मी त्यांची साथ देतोय जे माझ्यावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवेल. देवाचे सदैव एकच म्हणणे असते की फक्त विश्वास आपण देवावरती ठेवायला हवा, कारण प्रत्येक वेळेला देव आपली साथ हे नक्की देतो आणि आपला जर विश्वास असेल तर मार्गदर्शनसुद्धा देव आपल्यालाच करत असतो. त्यामुळे देवाच्या नामावरती विश्वास ठेवून देवाच्या प्रत्येक संकेतांना आपली आज्ञा मानून प्रयत्न करणे हे आपल्यासाठी पुढे जाण्यासाठी खूप महत्त्वाचे असते. प्रत्येक वेळेला हे आपल्याला पुढे नेते आणि हीच ती गोष्ट असते जी आयुष्यात आपल्याला खूप पुढे घेऊन जाते. स्वतःला नेहमी सांगा की प्रत्येक गोष्ट ही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. सर्व काही तुम्हाला पाहिजे तसं होतं. फक्त देवावरती विश्वास असणं गरजेचं आहे. जो व्यक्ती देवाला मानतो आणि देवाच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवतो त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची गरज भासत नाही. नेहमी लक्षात ठेवा, देव आपल्या सोबत आहे. आपण त्या देवाला मानतोय ना, त्या देवावरती विश्वास ठेवतोय ना, मग आपल्याला चिंता किंवा काळजी करणे सोडून द्यावे लागेल, कारण आपल्याला प्रत्येक वळणावर तो देव साथ देत आहे आणि कायम देव आपल्याला मार्गदर्शन करत आहे. आपल्या प्रत्येक संकटांना देवांनी साथ हे नक्की दिली आणि कायम देव आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरितसुद्धा करत आहे. सर्व संकटांमध्ये आपल्याला देव मार्गदर्शन करतोय आणि प्रत्येक वेळेला देव आपली साथ हे नक्की देत आहे. फक्त विश्वास ठेवा, कारण सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे स्वतः देव करतोय. त्यामुळे देवाच्या नामस्मरणावर विश्वास असणे फार गरजेचे आहे. आपण जर त्या देवाला मानू तर प्रत्येक वेळेला गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की होतील. देव आपली साथ देतो, पण एवढं लक्षात ठेवा की आपली साथ देताना ते आपली परीक्षाही घेतो आणि आपली परीक्षा घेताना देव प्रत्येक वेळेला आपल्याला संकटांचा सामना करण्यासुद्धा लावत असतो. त्या संकटांना न घाबरता देवाने दिलेल्या संकटांचा सामना करून त्यांच्या परीक्षेत आपल्याला जिंकायचे असते. कारण देव नेहमी म्हणतो, मी माझ्या मुलाला कधीही हरू देणार नाही. फक्त त्याने जिद्दीने संकटांचा सामना करायला हवा. देव आपल्याला जिंकण्यासाठी संकटे देतो आणि त्या संकटांचा सामना करून आपल्याला पुढे जायचं असते. प्रत्येक वळणावर देव आपली साथ नक्की देतो आणि देव कायम आपल्याला मार्गदर्शनसुद्धा करत असतो. प्रत्येक वळणावर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतं. देवाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा, बाकी देव स्वतः करतोय. देवावरती आपली श्रद्धा आणि विश्वास असेल ना, तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. देव नेहमी सांगतो, कायम तुमच्या पाठीशी आहे मी,
फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यात जेव्हा कधी तुम्हाला वाटेल की देव तुमची साथ देत नाही, तेव्हा एकदा देवाचे नामस्मरण घेऊन देवाला हाक मारून बघा. कारण लोकांना जेव्हा वाटतं की देव साथ देत नाही, तेव्हा लोक देवाचे नामस्मरण करणे सोडतात. पण जे लोक देवाचे नामस्मरण करतात, देव त्यांची साथ कायम देत असतो. त्यामुळे देवाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा. आपल्याला प्रत्येक वेळेला तेच मदत करणार आहेत. देव कायम आपली साथ देतोय आणि कायम आपल्याला मार्गदर्शन करतोय. त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास असणे हे आपल्याला फार गरजेचे आहे. प्रत्येक संकटात देव स्वतः आपली मदत करतोय आणि कायम आपली साथ देतोय. प्रत्येक वेळेला देवाने आपल्याला मार्गदर्शन केले आहे आणि कायम देव मार्गदर्शन सुद्धा आपल्याला करत आहे. विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण विश्वासावर सर्व काही आहे आणि देव प्रत्येक वेळेला आपली साथ सुद्धा देत आहे. त्यामुळे देवाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा. देव आपली नेहमी साथ देतोय आणि प्रत्येक वळणावर आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करतोय. फक्त देवाच्या नामावरती विश्वास ठेवून तुमचे प्रयत्न करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. देव नेहमी बोलतो, मी माझ्या भक्तांना कधी संकटात बघणार नाही. कितीही संकटे येऊ द्या त्यांच्या आयुष्यात, त्यांना मार्गदर्शन मी स्वतः करणार. त्यामुळे चिंता किंवा काळजी करायची गरज नाही. आपण जेव्हा देवावरती विश्वास ठेवतो ना, तेव्हा प्रत्येक वेळेला तो देव आपली साथ देत असतो आणि कायम आपल्याला मदतसुद्धा करत असतो. आणि आपल्या आयुष्यात प्रत्येक वळणावर देवच आपली साथ देतो. देव नेहमी आपले मार्गदर्शन करतो आणि प्रत्येक वेळेला आपली साथ हे देत असतो. आपण जेव्हा देवाच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवू, तेव्हा प्रत्येक वेळेला देव आपल्याला मार्गदर्शन करतो. त्यामुळे आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वळणावर देव आपल्याला मार्गदर्शन करत आहे. विश्वास ठेवा फक्त देवाच्या नामावरती आणि देवाच्या नामस्मरणावरती, कारण देव तर आपल्याला प्रत्येक वेळेला मदत करतोय. फक्त आपलीच श्रद्धा आणि विश्वास असणे गरजेचे आहे. देवावरती जर आपली श्रद्धा आणि विश्वास असेल, तर प्रत्येक वळणावर आपल्याला तो कायम मदत करत आहे. फक्त देवाच्या नामस्मरणावर विश्वास असणे गरजेचे असते. जेव्हा आपण देवाला मानतो आणि देवाच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवतो ना, तेव्हा प्रत्येक वेळेला देव आपली साथ हे नक्की देत असतो. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण जेव्हा देवाच्या नामस्मरणावर आपला विश्वास असेल, तेव्हा आपल्याला परमसुख मिळायला लागेल. सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत, काही मनाविरुद्ध सुद्धा होतात. त्या आपल्याला मनाप्रमाणे करण्यासाठी मेहनतसुद्धा घ्यावी लागते. आपण ज्या गोष्टीबद्दल प्रयत्न करू, ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल असंच नाही. काही गोष्टी ह्या मनाविरुद्ध सुद्धा होतात. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळेल असे नाही. काही वेळेला काही गोष्टी तुम्हाला मिळणार सुद्धा नाही. त्यामुळे विश्वास असणे गरजेचं आहे. कारण विश्वासाशिवाय काहीही नाही. आणि देव आपल्याला कायम एकच म्हणतोय, जो स्वभक्त देवाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवेल, त्याला देव प्रत्येक वेळेला मदत करतोय. आपण काळजी न करता देवाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवावा, कारण ते प्रत्येक वेळेला आपल्याला मार्गदर्शन करतोय. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे करत आहे आणि आपल्या मनाप्रमाणेच गोष्टीसुद्धा करतो. त्यामुळे देवाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा. ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटतात, ज्या वाटतात की कधी शक्य होणार नाही, त्यासुद्धा देव तुमच्या मनाप्रमाणे करण्यास सुरुवात करेल. आपण फक्त विश्वास ठेवावा. आपल्या जिद्दीला तोड राहे. देव आपल्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करेल. फक्त त्यांच्यावर तुमचा विश्वास आणि श्रद्धा असणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तीची देवावरती श्रद्धा असते आणि विश्वास असते, त्याला प्रत्येक वेळेला देव स्वतः मार्गदर्शन नक्की करत असतो. स्वामी बोलतात, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. आपल्याला या जीवनाच्या लढाईमध्ये जिंकायचं आहे. यात आपल्याला संकटे सुद्धा खूप येतील. त्या प्रत्येक संकटांचा सामना आपल्याला करायचा आहे. काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध सुद्धा होतील, पण या जीवनाच्या लढाईमध्ये आपल्याला त्यांचा सामना करून पुढे जायचं आहे. जीवनाच्या वाटेवर अनेक अडचणी आहेत, अनेक समस्याही आहेत, अनेक भेदभाव सुद्धा होतो. पण आयुष्य हे एक असं सुंदर आहे, जे आपल्याला जगायचं आहे.
यात आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. सर्व काही आपल्याच मनाप्रमाणे होणार आहे. बाकी सर्व सुद्धा आपल्या मनाप्रमाणे झालं आहे. आपल्या विश्वासावर सर्व काही अवलंबून आहे आणि आपण जेव्हा विश्वास ठेवतो ना, तेव्हा सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत आहे. या गोष्टीवरती आपली श्रद्धा आणि विश्वास असणे फार गरजेचं आहे. ज्यांनी स्वामी नामाचा जप केला आहे आणि श्री स्वामी समर्थ नामाचा नाम जप केला आहे, प्रत्येक वेळेला स्वामी त्यांची साथ नक्की देतात. स्वतःला सांगा, तुम्ही अजून या आयुष्याच्या शर्यतीत हारलेले तरी नाही, कारण हे आयुष्याची शर्यत तुम्हाला जिंकायची आहे. शेवटपर्यंत प्रयत्न करून या शर्यतीत विजय मात्र तुम्हाला मिळवायचा आहे. आपण ज्याबद्दल विचार करतो ती प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळते. स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. ज्यांनी स्वामी नामाला मानले आणि स्वामी नामावर विश्वास ठेवला, त्यांना प्रत्येक वळणावर त्यांचा अनुभव नक्की मिळतो. आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र आहे. त्याच्यासाठी धडपड करणं गरजेचं आहे. आत्मविश्वासी व्यक्ती कधीही हरू शकत नाही. त्याच्या आयुष्यात अपार संकटे येऊ द्या, तो नेहमी त्यांचा सामना करत पुढे जाणार. पण ज्या व्यक्तीचा स्वतःवरती आत्मविश्वास नाही, तो व्यक्ती काही जास्त पुढे जाऊ शकणार नाही. आपला आत्मविश्वास हा महत्त्वाचा असतो. स्वतः आत्मविश्वास ठेवणे हे फार गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्ती त्याच्यावरती विश्वास ठेवून आत्मविश्वासाने काम करायला लागला तर त्याच्या आयुष्यात त्याच्या मनाप्रमाणे व्हायला गोष्टीला वेळ लागणार नाही. आपण स्वतःला सांगावे, माझी शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. ज्याबद्दल आपण प्रयत्न करू ती प्रत्येक गोष्ट आपल्याला नक्की मिळेल. स्वतः त्या गोष्टीसाठी प्रयत्न करणे सुद्धा गरजेचे असतात. कधी काही प्रत्येक गोष्ट आपल्या मनाविरुद्ध होईल, त्यावेळेला हारायचे नाही, तर स्वतःवरती विश्वास ठेवायचा. कारण आपला स्वतःवरती विश्वास असल्यावरच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील. ज्याने स्वामी नामावर विश्वास ठेवला आहे त्याला प्रत्येक वेळेला साथ स्वामीच देतात. आपण फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण आपल्या श्रद्धेवर आणि विश्वासावर स्वामी नाम हे अवलंबून आहे. स्वामी नामावर श्रद्धा असेल तर प्रत्येक वेळेला मार्गदर्शन नक्की मिळतं. श्रद्धा ते पण स्वामी नामावर असणे गरजेचे आहे. स्वामी नाम जो व्यक्ती जपतो त्याच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी त्याला नक्की जपतात. त्यामुळे विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ महाराजांवरती. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आपल्यासोबत आणि ते कायम आपली साथ देत आहेत. अशी कुठलीच गोष्ट नाही ज्या वेळेला स्वामींनी आपली साथ दिली नाही. प्रत्येक वळणावर त्यांनी आपल्याला मदत हे केलेली आहे. आपल्या आयुष्यात जेव्हा अपार संकटे होती तेव्हा देखील स्वामींनी आपल्याला मदत केली आणि कायम मार्गदर्शन करत होते. स्वामी नाम प्रत्येक वेळेला आपल्याला मदत करत आहेत आणि स्वामींनी तर प्रत्येक वेळेला आपली साथ हे दिली आहे. आपला विश्वास असणे गरजेचं आहे, कारण विश्वासावर सर्व काही अवलंबून आहे. आपला विश्वास जर असेल ना स्वामी नामावर, तर आपल्या आयुष्यात अशक्य असं काही राहणारच नाही. सर्व गोष्टी शक्य होतात. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण ज्यांचा स्वामी नामावर विश्वास आहे त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. स्वामी त्यांची साथ कायम देत असतात. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपली श्रद्धा आणि विश्वास जर स्वामी नामावर असेल तर आपल्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वामी नक्की करतात. ही गोष्ट मात्र लक्षात घ्या. कायम आपल्याला मदत करणारे आपले स्वामी आहेत. आयुष्यात प्रत्येक संकटांचा सामना करण्याची जिद्द देणारे आपले स्वामी आहेत आणि पुढे जाण्यासाठी मदत करणारे सुद्धा आपलेच स्वामी आहेत. आपल्याला स्वामींनी प्रत्येक वेळेला मदत हे केली आहे. जेव्हा स्वामी नामावरती आपला विश्वास असतो
तेव्हा प्रत्येक वेळेला आपल्याला मार्गदर्शन नक्की मिळते. स्वामी नाम प्रत्येक वेळेला आपली साथ देतात. फक्त त्यांच्यावरती आपली श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं. श्रद्धा आणि विश्वास जर स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती असेल तर प्रत्येक वळणावर ते आपली साथ देत आहेत. लक्षात घ्या, ज्यांनी स्वामी नामावर विश्वास ठेवलाय त्यांना प्रत्येक वळणावर स्वामी स्वतः मार्गदर्शन करतील. आपली श्रद्धा आणि विश्वास जर योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येतं आणि स्वामी नाम जो जपतो त्याला प्रत्येक वेळेला स्वामी नक्की मार्गदर्शन करतात. त्यामुळे श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा, कारण प्रत्येक वळणावर स्वामीच आपली साथ देत आहेत. आपल्या आयुष्यात अपार संकटे आहेत. प्रत्येक संकटात स्वामींनी आपले मार्गदर्शन नक्की केले आहे आणि ते कायम आपली साथ सुद्धा देत आहेत. आपला विश्वास असणे गरजेचं आहे, कारण आपल्या विश्वासावर सर्व काही अवलंबून आहे आणि विश्वास जर स्वामी नामावर असेल तर मार्गदर्शन सुद्धा आपल्याला नक्की मिळतं. विश्वास ठेवून बघा, कारण विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट होईल आणि विश्वास जर स्वामी नामावर नसेल तर आयुष्यात जे संकट आहेत त्यांचा सामना करता येणार नाही. संकटांचा सामना करणे खूप सोपं आहे, फक्त त्यासाठी मेहनत करणं गरजेचं आहे. आपली जेव्हा मेहनत योग्य दिशेला असेल तेव्हा मार्गदर्शन सुद्धा नक्की मिळेल. स्वतःला नेहमी सांगा, माझी शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजूनही जिंकलेलो नाही. जोपर्यंत आपण जिंकणार नाही तोपर्यंत आपल्याला मेहनत हे करत राहावी लागणार. लक्षात घ्या, समाधान हे जीवनाचं सर्वात मोठं संपत्तीपैकी एक आहे, जे काही लोकांना मिळतं, काहींना मिळवावं लागतं तर काहींना मिळण्यात त्यांचं आयुष्य जातं. सर्व काही आपल्याला पाहिजे तसं होत नाही. कधीकधी मनाविरुद्ध सुद्धा काही गोष्टी होत असतात. काहीबद्दल आपल्याला प्रयत्न करावा लागतो तर काही आपल्याला नाराज करतात. जीवनात सुखी राहायचं असेल, आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा, कारण ते दुःखी राहिल्याने आपले प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होणार नाही. त्यामुळे सुखी राहायला शिका. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून आपल्या आयुष्यात खूप आनंदी आणि सुखी राहतो ना, तोच पुढे जातो. आपल्या विश्वासावर हे जग कायम आहे, त्यामुळे विश्वासावर, प्रयत्नांवर आशा ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वतः सर्व काही करू शकता तुम्ही. स्वतःला तुम्ही जे काही देताय ते प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करू शकताय. स्वतःच्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवा, कारण आपले प्रयत्न आपल्याला पुढे नेतात. प्रयत्नावरती जर विश्वास असेल तर व्यक्ती पुढे गेल्याशिवाय राहत नाही. आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून कार्य करा, कारण प्रयत्नाने तर परमेश्वर सुद्धा मिळतो आणि प्रयत्न जर जबरदस्त असतील तर प्रत्येक वेळेला मार्गसुद्धा आपल्याला नक्की मिळतात. स्वामी सांगतात, ज्यांनी माझ्या नामावर विश्वास ठेवलाय त्यांना मी साथ देतो आणि कायम मदतसुद्धा करत असणार. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा. आपल्याला प्रत्येक वेळेला, प्रत्येक अडचणीत ते स्वतः मार्गदर्शन करतील. ज्या भक्तांनी स्वामी नामावर विश्वास ठेवलाय त्यांना चिंता काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वेळेला त्यांची चिंता दूर करायला स्वतः स्वामी आहेत. आपल्या आयुष्यात प्रत्येक वळणावर ते आपली साथ देत आहेत. जेव्हा जेव्हा वाटेल की स्वामी माझी साथ देत नाही, तेव्हा डोळे बंद करून श्री स्वामी समर्थांच्या नामाचा जप करा, कारण तेव्हा स्वामी तुमची साथ देताना तुम्हाला दिसतील. लक्षात घ्या, ज्याबद्दल फक्त प्रयत्न करता ती प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत आहे का, हे कधी तुम्ही बघितले आहे का? स्वतःला नेहमी सांगा, माझी शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. तुम्हाला जिंकायचे आहे या आयुष्याच्या वळणावर. कदाचित थोडं मुश्किल असेल जिंकणं, पण प्रत्येक वेळेला तुम्हाला संकटांचा सामना करून पुढे जावं लागेल. ज्या संकटांचा सामना तुम्ही करणार आहात त्यात प्रत्येक वळणावर यश तुम्हाला नक्की मिळणार आहे. आपल्याला जेव्हा जेव्हा पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन हवं असतं तेव्हा तेव्हा स्वामी नामाचा जर जप केला तर प्रत्येक वेळेला मार्गदर्शन हे मिळत असतं. स्वामी कायम आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी कायम आपली साथ दिली. आपण फक्त त्यांच्या नामाचा जप करायला हवा, कारण ते
आपल्या सोबत आहेत. आपण फक्त विश्वास ठेवायचा, कारण विश्वासाने सर्व काही होते. आणि स्वामी सुद्धा आपली साथ देतात. फक्त त्यांच्यावर श्रद्धा ठेवा. आपली जर श्रद्धा त्यांच्यावरती असेल ना, तर प्रत्येक वेळेला मार्गदर्शन नक्की मिळते. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होते. फक्त स्वामीनामावर श्रद्धा आणि विश्वास ठेवणं गरजेचं असतं. ज्या गोष्टीबद्दल आपण प्रयत्न करू, ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होण्यासाठी आपल्याला थोडीफार तरी मेहनत घ्यावी लागते. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी जर झाली असती, तर आयुष्यात संकटे काही उरली नसती. संकटे आहे त्यांचा सामना करावा लागतो, कारण संकटांना सामोरे गेल्याशिवाय यश कधी आपल्याला मिळत नाही. प्रत्येक संकटांमध्ये तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळतं. प्रत्येक वळणावर पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन स्वतः देव करतोय. त्यामुळे त्या देवावर विश्वास ठेवा आणि देव आपल्याला साथ नेहमी देतो. ही गोष्ट कायम लक्षात असू द्या. आपण देवाला मानतोय, त्यामुळे चिंता किंवा काळजी करण्याची गरज आपल्याला नाही. आपण फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवणं गरजेचं आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतं, कारण ते आपली साथ नक्की देतो. लक्षात घ्या, आपण जेव्हा देवावरती विश्वास ठेवतो ना, तेव्हा प्रत्येक वेळेला आपल्याला प्रत्येक संकटात देव साथ देताना दिसतो. देव तर नेहमी म्हणतो, मी माझ्या भक्तांची साथ प्रत्येक वेळेला देत आहे. त्यांना कसलीच चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. त्यांनी माझ्यावरती, माझ्या नामावरती विश्वास जर ठेवलेला आहे, तर त्यांना प्रत्येक वेळेला मदत मी स्वतः करत आहे. त्यामुळे चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. देव आपली साथ प्रत्येक वेळेला देत आहे. आपण फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होतं. देवाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा. देव आपल्याला कायम मार्गदर्शन करत आहे आणि कायम पुढे जाण्यासाठी तो आपल्याला दिशासुद्धा दाखवत आहे. जे काही मिळवायचंय ते नक्की आपल्याला आपल्या मनाप्रमाणे मिळवता येतं. देवाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा, कारण ते आपली साथ नक्की देतात. आपण ज्याबद्दल विचार करतो, ती प्रत्येक गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होते का? नाही. जे पाहिजे ते होत नाही. आपण ज्यासाठी प्रयत्न करतो, ते आपल्या मनाप्रमाणे कधी होत नाही. आपला विश्वास असेल तर मार्गदर्शन नक्की मिळतं. स्वामी सांगतात, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतं. फक्त स्वामी नामाचा जप करा. जो स्वामी भक्त स्वामी नामावर विश्वास ठेवेल, त्याला प्रत्येक वळणावर मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. फक्त स्वामी नामावर आपली श्रद्धा आणि विश्वास तर ठेवून बघा. श्रद्धा आणि विश्वास जर स्वामी नामावर असेल ना, तर प्रत्येक वळणावर मार्गदर्शन नक्की मिळेल. ज्या संकटांबद्दल तुम्ही विचार करत आहात, ते संकटे तुमच्या आयुष्यात तर आहेत. त्यांचा सामना तर तुम्हालाच करावा लागेल. त्याशिवाय पर्याय नाही. संकटांचा सामना करणाराच पुढे जातो. जो त्या संकटांना घाबरतो, तो पुढे जाऊ शकणार नाही. कारण संकटांना घाबरणारा व्यक्ती आयुष्यात कधी काही करेल असं सांगणं सुद्धा गरजेचं आहे. स्वतःवर विश्वास असेल तर व्यक्ती काहीतरी करू शकतो. स्वतःवर जर विश्वास नसेल तर बऱ्याच गोष्टी त्याच्या मनाविरुद्ध होतात आणि तो पुढे जाईल की नाही हे सांगता येत नाही. विश्वास असावा लागतो स्वतःवर, स्वामीनामावर, कारण आपल्याला मार्गदर्शन करून पुढे नेणारे स्वामीनाम आहे. प्रत्येकाला नाही जमत हे स्वामीनाम घेणे. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वामीनामाचा पूर्ण अर्थ जमत नाही. प्रत्येकांना जमत नाही की स्वामी हे आपली साथ देत आहे. प्रत्येकाला वाटत नाही की स्वामींनी आपली मदत करावी. प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात. ज्याचे त्याचे विचार आणि ज्याचे त्याचे आचरण असते. आपण मात्र आपलं काम करत राहणं गरजेचं आहे. आपलं काम जर चांगलं असेल ना, तर प्रत्येक वळणावर स्वामी आपली साथ नक्की देतात. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वासावर सर्व काही आहे आणि स्वामीनामावर जर आपला विश्वास असेल तर मार्गदर्शन आपल्याला नक्की मिळतं. सर्व गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे होतात. फक्त स्वामीनामावर विश्वास ठेव. स्वामी आपली साथ नेहमी देत आहेत आणि कायम तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्वतः स्वामी मार्गदर्शन करतात. ज्यांनी ज्यांनी स्वामीनामावर विश्वास ठेवला आहे, त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे.
विश्वासावर सर्व काही अवलंबून आहे. आपण जर त्यांच्या नामावर विश्वास ठेवू तर आपल्याला प्रत्येक वेळेला खूप जास्त संकटे येतील आयुष्यात, पण त्या संकटांचा सामना करण्यासाठी जिद्दसुद्धा स्वामीच देतील. स्वामी भक्तांनो, तुम्ही चिंता किंवा काळजी करू नका. तुम्हाला प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करण्यासाठी स्वामी नेहमी तत्पर आहेत. त्यांनी नेहमी तुम्हाला मार्गदर्शन केले आहे आणि कायम तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. फक्त विश्वास ठेवा. तुमच्या विश्वासावर सर्व काही अवलंबून असतं. विश्वास जर योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येतं. आपण त्यांच्या नामावर मानतो, त्यांच्यावरती विश्वास ठेवतो, मग आपल्या मनाप्रमाणे ज्या गोष्टी आहेत त्या व्हायला वेळ लागणार नाही. प्रत्येक संकटांचा सामना करा, कारण प्रत्येक संकटे हे आपल्याला प्रत्येक वेळेला मागे ओढण्यासाठी नाही, तर कधीकधी पुढे नेण्यासाठी सुद्धा येतात. ज्या वेळेला स्वामी नामावर आपला विश्वास असतो ना, त्या वेळेला श्री स्वामी समर्थ नामाचा जप करणे फार महत्त्वाचं असते. कदाचित काही संकटे असतील आपल्याला मागे ओढण्यासाठी आपल्या आयुष्यात, त्यांचे मोल खूप असतात. संकटांना घाबरू नका, फक्त त्यांचा सामना करायला शिका. संकटे प्रत्येकाला येतात. होय, काही लोक त्यांना घाबरतात, पण घाबरण्याची गरज कसलीच नाही. कारण संकटे काही आपल्याला खात नाहीत, तर ते आपल्याला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करून येतात. ते आपल्याला यशस्वी बनवतात, कारण ते आपली साथ देतात आणि आपल्याला त्यांपासून खूप काही शिकायला मिळतं. प्रत्येक वेळेला तुम्ही जर एखाद्या गोष्टीला घाबरत असाल तर त्यांना घाबरू नका, कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला घाबरवण्यासाठी येत नाही. काही गोष्टी तुम्हाला पुढे नेण्यासाठी सुद्धा येतात. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा. आपला जर स्वामी नामावर विश्वास असेल तर आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक वळणावर तुमचे मार्गदर्शन करणारे स्वामी आहेत. तुम्हाला कायम साथ देणारे सुद्धा स्वामीच आहेत आणि आयुष्याच्या वळणावर पुढे नेणारे सुद्धा स्वामीच आहेत. त्यामुळे श्रद्धा आणि विश्वास स्वामी नामावर ठेवा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपण संकटात अडकलो तर स्वामी नामाचा जप करतो, कारण ते आपल्याला प्रत्येक वळणावर साथ देतात. आयुष्याच्या कठीण काळात आपल्याला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. फक्त आपली श्रद्धा आणि विश्वास त्यांच्यावर असणे गरजेचं आहे. जेव्हा स्वामी नामावरती आपण श्रद्धा आणि विश्वास ठेवू तेव्हा मार्गदर्शन आपल्याला नक्की करतात. स्वामी नेहमीच सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहे. प्रत्येकजण त्या संकटांचा सामना करतोय आणि प्रत्येकाला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शनसुद्धा हवं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात जी संकटे येतात त्यांचा तो सामना करतो. काही गोष्टी असतात ज्या मनाविरुद्ध होतात, काही होतात आपल्या मनाप्रमाणे. ज्या मनाप्रमाणे झाल्या त्यांच्याकडे लक्ष द्यायचं, ज्या मनाविरुद्ध होतात त्यांना टाळायचं. मात्र आपण आपले प्रयत्न करणं कधी सोडायचं नाही, कारण प्रयत्नाने प्रत्येक गोष्ट होते. प्रयत्नाने तर तो परमेश्वरसुद्धा तुमची साथ देतो. आयुष्यात किती कठीण संकटे असतील, किती कठीण काळ असेल, त्या काळाला सुद्धा तो परमेश्वर मात देण्यासाठी तुमच्या सोबत येतो. तो परमेश्वर कायम तुमची साथ देतो. प्रत्येक संकटांमध्ये तुम्हाला वाचवण्यासाठी येतो. तुम्हाला प्रत्येक वेळेला पुढे नेतो. संकटांचा सामना करा, कारण संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. जो त्या संकटांचा सामना करेल तो पुढे जाईल आणि जो संकटांना घाबरेल तो मागे राहील. त्यामुळे संकटांचा सामना करून जाणं खूप गरजेचं आहे. आपण स्वतःला विश्वास ठेवणे फार गरजेचं. स्वतःवर जर विश्वास नसेल तर आयुष्यात फार संकटे येतात. त्या संकटांचा सामना करणं सुद्धा गरजेचं आहे. आपण विश्वास ठेवतो, पण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होते का? कधी गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला मागे ओढतात. त्या गोष्टींचा सामना करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वतःला नेहमी सांगा, माझी शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देत आहेत आणि कायम स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा. आपल्याला प्रत्येक वळणावर साथ देणारे तेच आहेत. सर्व संकटात स्वामी आपले मार्गदर्शन करत आहेत आणि पुढे जाण्यासाठी मदतसुद्धा स्वामीच आपल्याला करत आहेत. स्वामींनी नेहमी आपली साथ दिली आणि ते कायम आपल्याला मार्गदर्शनसुद्धा करत आहेत. फक्त श्रद्धा आणि विश्वास आपला त्यांच्यावरती असणे गरजेचे आहे.
आपली जर श्रद्धा आणि विश्वास स्वामी नामावर असेल ना, तर प्रत्येक वेळेला स्वामी आपल्याला मार्गदर्शन नक्की करतात. ज्या गोष्टीबद्दल आपण खूप आशा सोडल्या होत्या, त्या गोष्टीसुद्धा आता आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागतील. आशेवर जग कायम आहे आणि आपण जर आशा ठेवू तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. सर्व काही जे आपल्याला हवं आहे, जे मिळवायचं आहे, जे पाहिजे आहे, ते सर्व काही आपल्या मनाप्रमाणे नक्की होतं. स्वतःला नेहमी सांगा, माझी शर्यत अजून संपलेली नाही. कारण जे शर्यतीत मी खेळत आहे, ती गोष्ट अजून माझ्या मनाप्रमाणे झालेली नाही. आपण मात्र स्वतःवर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. विश्वास जर स्वतःवर असेल, तर प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देतात आणि कायम तुम्हाला मार्गदर्शन करतात. सर्व काही तुमच्या मनाविरुद्ध होत असेल, तरीही तुम्ही स्वामीनामाचा जप करणं सोडू नका. कारण प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करण्याचं काम स्वतः स्वामी करतात. आपली श्रद्धा आणि विश्वास जर योग्य ठिकाणी असेल, तर पाषाणालाही देवत्व येतं. स्वामीनामावर विश्वास असेल, तर प्रत्येक संकटात मार्गदर्शन मिळतं. आपण फक्त विश्वास ठेवायचा असतो, कारण आपल्या विश्वासावरच सर्व अवलंबून असतं.